राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी सोबत सत्तेत आहेत. असं असताना आंबेगाव तालुक्यात मात्र शिवसेना पिछाडीवर पडत आहे असं जाणवतंय. याबाबत तुम्ही काय सांगाल? खरं तर मी प्रथमतः आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. आपण आजच्या या शुभ दिवशी भेटलो आहोत आणि भेटताना तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेना पिछाडीवर पडते असं तुम्हाला जे चित्र वाटतंय, याच्या संदर्भात माझं स्वतःचं मत असं आहे, आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेना पिछाडीवर नाही आहे. राज्यामध्ये आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख हे उद्धव साहेब हे शिवसेनेचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना अभिप्रेत कार्यकर्त्यांचं काम असावं. विनाकारण किंवा नुसती राजकीय बाजू घेऊन लढाई करण्यामध्ये जास्तचा वेळ घालू नये आणि आपल्याच आघाडीत असणाऱ्या लोकांच्या विरोधात भडक वक्तव्य करू नये असं माझं या संदर्भातलं मत आहे. हे मत याच्यासाठी आहे की पिछाडीवर पडण्याचं अजून कोणतंही कारण या तालुक्यामध्ये झालेलं नाही. जेवढ्या निवडणुका या तालुक्यामध्ये आल्या, विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेलो आहोत, लोकसभेची निवडणूक आम्ही लढलेलो आहोत. कदाचित आम्हाला अपयश आले असेल, पण मताचा टक्का हा सातत्याने वाढत गेलेला आहे, कमी मात्र झालेला नाही. सहकारातल्या संस्थांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर सहकारातल्या सुद्धा संस्थांच्या निवडणुका आजपर्यंत आलेल्या ज्या निवडणुकीत आहेत त्यांचा आमचा जो टक्का आहे त्या जागेवर आम्ही एकदम करेक्ट आहोत. जो वाढतोय किंवा अन्य संस्थेच्या बाबतीत बोलायचं ठरलं, समजा जिल्हा बँकेच्या संदर्भात, आम्ही कधी शिवसेनेने या तालुक्यातून जिल्हा बँकेची निवडणूक तशी लढवलेली नव्हती. आजही लढवायची ठरली तर आम्ही लढू शकत नाही असं नाही. लढवत का नाही? आम्ही 100% लढू शकतो. लढवत का नाही? पण जेव्हा या तालुक्यातल्या सहकारामध्ये तितक्या प्रमाणात आम्ही काम केलेलं नाही आणि ती जागा घेऊन एक वेगळं काही काम करू असं आमचं मनामध्ये चित्र नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी दुर्लक्षित. वळसे पाटलांनी एवढं सक्षमपणे तुम्ही जिल्हा बँकेत काम करू शकणार नाही हे शिवसेनेला मान्य? मुळात आंबेगाव तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात शिवसेना सहकारात नाही. कोणाचं अपयश? आम पब्लिकमध्ये जितक्या प्रमाणात शिवसेना आहे तितक्या प्रमाणात आम पब्लिकमध्ये जर तुम्ही तपासून पाहिलं तर तुम्हाला असं चित्र दिसेल का सामान्यातला सामान्य गरीब कुटुंबातला एक माणूस, त्याला शिवसेनेबद्दल प्रचंड प्रेम आहे. या तालुक्यामधले तब्बल 35 वर्ष तालुक्याचे आमदार आणि राज्याचे मंत्री म्हणून वळसे पाटील काम करतायत. 35 वर्षातल्या 2 पिढ्यांसुद्धा आजही तशाच पुढे जात आहेत. मात्र या तालुक्यातला विरोधक म्हणून जे लोक राहत आहेत ते त्या प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ आहे. याचा अर्थ सामान्य माणसामध्ये शिवसेनेबद्दल प्रेम आहे असं माझं मत आहे. तितक्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सामान्य माणसामध्ये रुजण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांना कोणतीही निवडणूक आली तर वेगवेगळ्या कारणाने आणि आमिषानेच लढावे लागते, अन्यथा ते लढू शकत नाही असंही चित्र आहे. ज्या सामान्य माणसासाठी शिवसेना यापूर्वी मोठ्या प्रमाणात आंदोलनं करत होती, ती आंदोलनं त्या सामान्य माणसाच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी शिवसेना आता रस्त्यावर उतरत नाही. 1-2 अपवाद वगळले तर गेल्या 2 वर्षामध्ये अशी काही आंदोलनं पाहायला मिळालेली नाहीत. नाही, असं तुम्ही म्हणू शकत नाही. कारण विजेचा प्रश्न आला, लोकांची लाईट कनेक्शन कट करण्याचा प्रसंग आला. आम्ही वीज बोर्डापुढं जाऊन शिवसेनेने नारंगाव, कळंब या भागातून पायी दौरा करून वीज आंदोलन केलं आणि लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची कामगिरी केली. पोलीस खात्यामध्ये या विभागामध्ये जास्तचा अवैध काम वाढायला लागलं आणि जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढायला लागलं. आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन दिलं आणि निश्चितपणे त्याचा काही ना काही परिणाम त्याच्यामध्ये दिसला. आम्ही त्यांना सांगितलं होतं की जर याच्यामध्ये काही ना काही परिणाम झाला नाही आणि याला दुरुस्ती झाली नाही तर आम्ही इथून पुढच्या काळात वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायची आमची तयारी आहे. अनेक आंदोलन केलेत. जेव्हा आघाडीचं सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब त्याचं नेतृत्व करतायत, प्रसंग आला
नारायण राणेंची भूमिकेच्या विरोधात असेल, भाजपच्या भूमिकेच्या विरोधात असेल, आम्ही सगळे रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या बाबतीत शिवसेना आजही मागं हटलेली नाही आणि हटणार नाही. या तालुक्यामध्ये शिवसेनेचं बळ हे अबाधित राहणार आहे. फक्त सत्तेच्या राजकारणामध्ये कदाचित या जिल्ह्यावर थोडासा राष्ट्रवादीचा प्रभाव आहे, त्याच्यामुळं कदाचित तुम्हाला वाटत असेल, पण त्याच्यापेक्षा जास्तचा काही फरक त्याच्यामध्ये नाही. भाऊ, तुम्ही सांगितलं सत्तेमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव आहे, पण राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, राज्यात मनं जुळल्यात, तालुक्यामध्ये तशी मनं जुळलेली पाहायला मिळत नाही शिवसेना राष्ट्रवादीची. तर इथे आघाडीच्या बाबत काय परिस्थिती आहे? करोनाच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला सामुदायिक भूमिका घेण्याची वेळ आली, तेव्हा राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आम्ही एकत्र स्वरूपात केलं आहे. सत्तेचे प्रसंग आहेत, आत्ताच नुकत्याच निवडणुका सुरू झाल्यात. भविष्यकाळामध्ये ज्यांच्या बऱ्यापैकी संस्था आणि या सगळ्या असताना मुख्य सत्तेच्या वाट्यामध्ये तालुक्यातले आमदार काम करत आहेत, त्यांची काय भूमिका राहते याच्यावर कार्यकर्ते वॉच आणि वेटिंग आहे. शिवसेनेला कोणी आंदोलन शिकवू नये असं अप्रत्यक्षपणे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते अगदी खरंच आहे. मागच्या आठवड्यामध्ये भीमाशंकर कारखान्याच्या गेटवर शेतकरी संघटनेने आंदोलन केलं. शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या माणसाला आपण भेटायला पण गेलं नाहीत तालुका प्रमुख म्हणून. हे तुमचं म्हणणं जरी बरोबर असलं तर गेल्या 2-3 वर्षापूर्वी शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणूनही आणि सामान्य माणसा शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणून भावाच्या आणि FRPच्या संदर्भात आम्ही सगळे रस्त्यावर उतरले होतो. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला सुद्धा त्याचा निश्चितपणे बोध घ्यावा लागला आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना 100-150 रुपये वाढवून देण्यामध्ये कारखान्याने प्रयत्न केला आणि 150 रुपयापर्यंत वाढ करून दिली. आजच्या काळामध्ये सुद्धा आमचा मतप्रवाह तसाच होता, परंतु स्वाभिमानी संघटनेचे जे अध्यक्ष आहे प्रभाकर बांगर यांनी जे आंदोलन सुरू केलं, त्या आंदोलनाची प्रथमतः काही माहिती आमच्यापर्यंत दिली गेली नव्हती. जेव्हा आम्हाला 4 दिवस उपोषण करतायत याची माहिती ज्यावेळेस आम्हाला मिळाली, त्यावेळेस शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजी आढराव पाटील आणि अन्य सगळेच कार्यकर्ते त्यांना त्या ठिकाणी भेटीसाठी गेले. शेवटी या तालुक्यातला कोणताही माणूस लोकहितार्थ जर काम करत असेल तर त्याला सपोर्ट करणं आणि सामान्य माणसाला न्याय देणं करणं ही शिवसेनेची मुख्य जबाबदारी आहे. मी कदाचित व्यक्तिगत त्या पातळीवर तुम्हाला जरी दिसलो नसेल तर त्या दिवशी मी अन्य बाहेर गावी असल्याकारणानं तिथं पोचलो नव्हतो, पण शिवसेनेचे सगळे पदाधिकारी जाऊन त्या आंदोलनामध्ये त्यांची भेट घेऊन त्यांना सपोर्ट करण्याची भूमिका घेतलेली होती. प्रभाकर बांगर यांनी जे आंदोलन केलं ते आंदोलन अप्रत्यक्षपणे चिरडण्यात आलं असा आरोप बांगर यांचा आहे. सरकारी अधिकारी नक्की कोणाच्या दबावाखाली अशा प्रकारे शेतकऱ्यांचे प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करतात? मुळात FRP प्रमाणे एक रकमी कारखान्याने शेतकऱ्यांना पैसे द्यावेत ही अपेक्षा आमची आहे. सगळे कारखाने अन्य कारखाने जर पाहिले तर वेगळ्या प्रकारचे आहेत, पण भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सातत्यानं परिसरातला ऊस मिळून त्याची प्रगती झाली आहे. 20 प्रकल्पामधून या कारखान्याला जवळजवळ वर्षाकाठी 18-20 कोटी रुपये मिळायची व्यवस्था आहे. आणि आमची अशी भावना आहे का जेव्हा साखर विकून सगळा जो नफा होतो तो सहकारातला कारखाना आहे, सभासदांच्या जीवावर उभं राहिलेला कारखाना आहे, त्याच्यातला नफा शक्यतो जर तुम्ही सभासदांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला तर जो नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वाखाली कारखाना चालतो त्याच्याबद्दल 100% आत्मीयता निर्माण होत असते. असं काही तुम्ही मानू नका. समाजामध्ये ह्या प्रश्नाबद्दल खदखद नाही, 100% खदखद आहे. त्यांच्या जवळ असणारे कार्यकर्ते सुद्धा ज्याचा बऱ्यापैकी ऊस आहे तो कार्यकर्ता सुद्धा चर्चा करतोय, त्याच्या मनामध्ये आहे का हा दिलेला भाव मिळालेल्या उत्पन्नापेक्षा तोकडा आहे, त्याच्यात जर 100-200 रुपये वाढून दिले असते तर निश्चित आमच्या व्यक्तिगत जीवनावर शेतकऱ्याच्या जीवनावर परिणाम झाला असता. आणि ह्या दिवाळीमध्ये जर ते 2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या नंतर ह्या दिवाळीमध्ये जर 100-200 रुपये देण्याची प्रथा जी होती
ती पहिल्यांदाच खरं तर मोडीत निघालेली आहे. आणि माझी अशी अपेक्षा आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. कोणाच्या कोंबड्याने पहाट झाली हे पाहण्यापेक्षा तुम्ही या तालुक्याचे पालक म्हणून तुमची मुख्य जबाबदारी आहे की या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्यायदान करावं. त्यांना जर जास्तचा तुमच्याकडे सिल्कीचा साठा आणि विजेचं उत्पन्न याचा जर मोठ्या प्रमाणात जर पैसा तुमच्याकडं स्वीकृत असेल, तो अन्य मार्गाने वापरण्याऐवजी 2 वर्ष करोनासारख्या मोठ्या संकटातून ही जनता बाहेर पडते. त्यांना मदतीची गरज आहे, सामान्य माणूस आहे. त्यांना जर त्यांच्या मालाचे तुम्ही 100-200 रुपये जे त्यांच्या मनामध्ये जी अपेक्षा आहे ती दिली तर वाईट होणार नाही. परिसरातील इतर कारखाने FRPचे पण तुकडे करून दिलेले आहेत. मागच्या वेळेस भीमाशंकर कारखान्याने मागच्या सीझनलाही पूर्ण FRP दिलेली आहे आणि आत्ता सुद्धा एक रकमी FRP दिलेली आहे. एक रकमी FRP दिली नाही, 21-22ची एक रकमी FRP देऊ असं सांगितलं. मुळात तुम्ही ते वेगळं काही करू शकत नाही. मुळात हा केंद्र सरकारनं बनवलेला जो कायदा आहे त्याच्यामध्ये एक रकमी FRP द्यावी अशीच भूमिका आहे. त्याच्यासाठी बातमी करण्याची गरज नाही आणि एक रकमी FRP दिली असंही म्हणण्याची गरज नाही. तुम्ही पुढच्या वर्षासाठी देणार आहात असं सांगितलंय. पण मागची जे काही बिल दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे तुम्ही अपेक्षा शेतकऱ्यांची अशी आहे, तुम्हाला मिळालेले उत्पन्न जर एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही त्याच्यातले काही ना काही पैसे हे शेतकऱ्यांना दिले पाहिजेत. ही माझी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझी अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांना प्रत्येकाला ती वाटते. का वाटू नये? राज्याचं नेतृत्व वळसे पाटील जर करत असतील, त्यांना एवढ्या वर्ष संधी मिळत असेल, त्यांचा कारखाना चांगल्या पद्धतीने चाललेला आहे, इथल्या कारखान्यामध्ये ऊसाची अडचण नाही, जागेवर गाळप होत आहे, लोकांची विश्वासार्हता आहे, दीर्घकाळ तुमच्या ताब्यात कारखाना आहे, तर तुम्ही का ते देऊ नये? ही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे आणि चुकीचं काय आहे त्याच्यात? प्रभाकर बांगर असं म्हणाले होते की माझं आंदोलन प्रशासनाने दडपण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर तहसीलदारांनी जे काही वक्तव्य केलं ते सगळ्यांच्या कानावर आलेलं आहे. त्यांनी तहसीलदारांचा पुतळ्याची प्रतिकृती जाळली. प्रशासनाचं हे वागणं कितपत योग्य आणि प्रभाकर बांगर यांनी केलेलं कृत्य कितपत योग्य? खरं तर प्रशासनाने अशा पद्धतीने वागूच नाही. तहसीलदार हे तालुक्याच्या दंडाधिकारी आहेत, प्रमुख स्थानी आहेत आणि ज्यावेळेस दंडाधिकारी म्हणून तहसीलदार ज्यावेळेस एखादी भूमिका घेत आहेत त्यावेळेस त्यांच्या प्रत्येक मुखातून बाहेर पडलेल्या तहसीलदारांची चूक आहे. त्यांच्या मुखातून पडलेला एक एक शब्द हा म्हणजे दंडाधिकाऱ्यांनी घेतलेला डिसिजनच्या पोटी बाहेर पडतो. तुम्ही सहजगत्या एखादा सहज बोलून गेलात काही हा उपोषण करता हा योग्य पद्धतीनं नाही मॅनेज होणार आहे असं जरी म्हटलं तरी ते योग्य ठरणार नाही आणि ते योग्य ठरत नाही. ते कसे बोलून गेले मला माहीत नाही, परंतु ही भूमिका जरी बरोबर असली तरी तहसीलदारांची प्रतिमा जी प्रभाकर बांगरनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जी जाळलेली आहे त्याच्याबद्दल सुद्धा पद्धत योग्य नाही. शेवटी तालुक्याचं ज्यावेळेस प्रशासकीय काम हे निस्वार्थीपणे सामान्य लोकांच्या हितासाठी झालं पाहिजे आणि ते काम करण्यामध्ये ज्यावेळेस अधिकारी यशस्वी होतील त्यावेळेस सरकार उत्तम प्रकारचं चाललंय असा त्याचा अर्थ होईल. तहसीलदारांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं याचा काही पुरावा आणणे आमच्यापर्यंत त्यांनी काय केलं आहे आणि काय बोलले हे आमच्यापर्यंत आलं नाही. पण साधारण त्यांची प्रतिमा जाळत असताना जी क्लिप आम्ही ऐकली त्याच्यामध्ये ते काय म्हणाले हे जे त्यांनी सांगितले याच्यावरून सांगतोय की प्रतिमा तहसीलदारांची जाळणं राजकारणातल्या कार्यकर्त्याचं सुद्धा ते काम नाही. जर कदाचित त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर निश्चितपणे ते भविष्यकाळामध्ये अशा स्वरूपाच्या त्रुटी निर्माण होऊन देणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी आणि उत्तम प्रशासन करून या तालुक्यातील सामान्य माणसाला न्यायदान करावं अशी आमची अपेक्षा आहे. दिलीप वळसे पाटील यांचं काम चांगलं आहे असं तुम्ही अप्रत्यक्षपणे म्हणताय, तसं म्हटलं पाहिजे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, तुमच्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री आहे असं म्हणायला हवंच. बाजार समितीची निवडणूक पुढ्यात आहे, शिवसेनेची काय भूमिका असेल? नाही, शिवसेनेची भूमिका बाजार समितीच्या तालुक्यातल्या सगळ्या निवडणुका बऱ्यापैकी ज्या लोकहिताच्या आड येणार नाही, लोकांना न्यायदान करता येतील अशा बऱ्यापैकी ज्या निवडणुका आहे त्या लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आघाडी सरकार म्हणून ते आघाडी सरकारचे नेते आहेत, त्यांना ते काय निर्णय घेतात त्याच्यावर आमची भूमिका ठरणार आहे.
राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तुमचे चांगले मित्र पण आहेत. ते खासदार होऊन 2 वर्षापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे. त्यांच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहात का? खरं तर निवडून येताना अनेक लोक वेगवेगळे मनोमनी इच्छा व्यक्त करत असतात, अनेक आश्वासनं लोक देत असतात. निवडून येणं हे आश्वासनाची खैरात असते, पण खऱ्या अर्थानं लोकांच्या मनामध्ये टिकाव धरणं हे पूर्ततेचं एक खूप मोठं लक्षण असतं. ते आता 2 वर्षाचा काळ करोनाचा काळ होता. ते त्यांची आश्वासन पूर्त करण्यामध्ये जर यशस्वी झाले तर ते त्यांनी दिलेले आश्वासन आणि पूर्तता याचा जर गोळाबेरीज झाली भविष्य काळात, आज अखेरपर्यंत त्यांना ती संधी उपलब्ध आली नाही, पैसेही उपलब्ध कदाचित त्यांना ते जेव्हा माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा ते त्यांच्या संसदेत गेले असले 1-2 भाषणं मी ऐकली, त्याच्यामध्ये भाषण ऐकलं त्यांनी ते बैलगाड्यावरच ते बोलले. आणि ही भाषणं तर पूर्वी आढराव पाटलांची आम्ही दर संसदेच्या अधिवेशनाला ऐकत होतो, तीच भाषणं त्यांची आम्ही ऐकली. नवीन डेव्हलपमेंटच्या संदर्भात खासदार फंडही उपलब्ध नव्हता, मुळात त्यांचा बंद केलेला खासदार फंड आहे. आणि तितकेसे पैसे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून रस्ते सोडून, मोठे रस्ते सोडून इथं उपलब्ध होतील अशी परिस्थिती नव्हती. आणि मुळात पुन्हा नाशिक हायवे आंबेगाव तालुक्यातून जातो. मी आंबेगाव तालुक्याचा शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे. मोठं काम आमच्या तालुक्यामध्ये नॅशनल हायवे आहे. आणि हे पाहिलं तर त्याच्यावर हे पूर्वीच नॅशनल हायवेचं काम मार्गी लागलेलं आहे. त्याचे छोटी काही कामं राहिली होती, ती बऱ्यापैकी पूर्णत्वाला जातात. त्याच्यामुळे त्यांना असं ठोस काम करायला संधी मिळाली नाही. पण मला वाटतं आहे त्यांच्या सगळ्या हावभाव आणि या सगळ्या पद्धतीवरून ते भविष्यकाळात काहीतरी मोठं काम करून दाखवतील. आणि त्याच्यामध्ये लोकांवर जे काही शब्द बोललेले असतील त्याच्यावर लोक विश्वास ठेवतील. भविष्यकाळामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव लोकसभेची निवडणूक लढवतील नाही लढवतील माहीत नाही. तुम्ही एक तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहात. तुम्ही मगाशी म्हणाले की बाबा आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसैनिकांमध्ये काही मरगळ नाही, परंतु तुमच्यासोबत तुमच्यानंतर शिवसेनेमध्ये काही आलेली मंडळी पुन्हा माघारी फिरण्याच्या तयारीमध्ये आहेत. तर नावच घ्यायचं ठरलं तर भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक आबा ढोबळे यांच्या मनात सुद्धा काहीतरी वेगळं चालल्याचं कानावर येत आहे. खरं तर शिवसेना ही निवडणुकीच्या माध्यमात कायम सक्षम पद्धतीने काम करत असते. त्याच्यासाठी खूप अगोदरची तयारी शिवसेनेला करावी लागते असं माझं मत नाही. जय भवानी म्हटलं की जय शिवाजी म्हणून कार्यकर्ते रेडी होत आहेत. आंबेगावची कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम नाहीत, थोडेसे कमकुवत आहेत. त्यांच्या व्यक्तिगत परपंचामध्ये त्यांना काही काम करावं लागतं. काही दिवस समजा त्यांनी जर स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात दिलं तर त्याच्यावर त्यांचा परपंच चालत असतो. आणि परपंचातून राहिलेला वेळ काढून ते पक्षकार्यासाठी आणि अशा निवडणुकीसाठी वापरत असतात. आंबेगाव तालुक्यातली शिवसेना किंवा शिवसेनाच मुळात जेव्हा तुम्ही एखादी निवडणूक येईल तुम्हाला खूप अगोदर कार्यकर्ते फिरताना आणि भटकताना दिसणार नाही, पण जेव्हा पक्षाला गरज असते तेव्हा मात्र शिवसेनेचा कार्यकर्ता भक्कमपणे उभा राहतो. हे चित्र आम्ही अनेक वेळा पाहिले. आणि म्हणूनच तर कोणती कुवत नसताना, कोणती क्षमता नसताना सामान्य माणसातला माणूस उभा राहतो. आणि ह्या मतदारसंघातले लोक 60-60 हजार मतदार त्या लोकांना मदत करतात. ही साधीसुधी गोष्ट नाही. शिवाजी ढोबळे शिवसेनेत नाराज आहे, तुमच्या काही कानावर आहे? आबा माझे आदरस्थान आहे, ते कधी शिवसेनेवर नाराज नाहीत. पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा कधी आग्रह असतो, आबा राजकारणात आपण फार काही घडवणार आहोत किंवा नाही हे नाही, परंतु तुम्ही आमच्या सोबत राहू. तिथं कदाचित काही कार्यकर्त्यांना वाटत असेल का आबांनी आमच्यासोबत राहू. ते पूर्वी राष्ट्रवादीचं काम करत होते, गेल्या 7 वर्षापूर्वी त्यांनी शिवसेनेत आले. आणि शिवसेनेतही त्यांचा असा इतका सहभाग नव्हता की हे सगळं घडवण्यामध्ये बदलवण्यामध्ये, पण मात्र ते ज्या ठिकाणी विचारावर काम करतात ते भक्कम काम करतात, असं माझा विश्वास आहे त्यांच्याबद्दल. आबा स्वगृह परततील का परत?
हो जाऊ शकतील. स्वग्रही म्हणण्यापेक्षा त्यांनी असंही लई ठोस अन्य काही टोकाची भूमिका घेऊन काम केलं आहे असं नाही, पण स्थानिक पातळीवर, गाव पातळीवर एकमेकाचा आदरस्थान घरात, कुटुंबात काही शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्णय घेऊ शकतात ते, असं काही नाही. 2024ची विधानसभा अजून पुढे आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगावकर मंडळी वळसे पाटलांना अगदी निर्वातपणे निवडून देत आलेले आहेत. पुढच्या निवडणुकीमध्ये वळसे पाटलांची कन्या बहुतेक विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, अशी चर्चा होते. तुम्ही सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार का? तुमच्या मनात काय चाललंय? असं आहे, आमचं आघाडी सरकार सध्या काम करते. पक्षाचा जो निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही निश्चित वागू आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू. आंबेगाव तालुक्यामध्ये भाजपची फारशी ताकद नाही, परंतु जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके भाजपमध्ये गेल्यामुळे या पक्षाला जिल्ह्यामध्ये आता उभारी मिळताना दिसते, प्रामुख्याने जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये. तुम्ही कसं पाहता? आशाताई बुचके शिवसेनेच्या चांगल्या कार्यकर्त्या होत्या आणि त्यांचं शिवसेना पक्षात तसं चांगलं नावही होतं. मधल्या काळात त्यांनी शिवसेना पक्ष सोडून भाजपमध्ये गेला. पक्ष सोडला नाही, पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. जे काय असेल ते, पण प्रवेश त्यांनी भाजपमध्ये केलेला आहे. शेवटी कार्यकर्ता असतो, आयुष्यभर कार्यकर्ता बनत असताना त्याच्या मनामध्ये इच्छाकांक्षा असतात. त्यांना वाटलं असेल कदाचित शिवसेनेने त्यांना जी संधी दिलेली आहे ती कदाचित पुरेशी नाही, म्हणून त्यांनी एखादा निर्णय घेतला असेल. परिस्थिती भविष्यकाळ ठरवेल त्यांचं काय पक्षाला फायदा झाला आहे किंवा पक्षाचा त्यांना काय फायदा झाला आहे हे निश्चितपणे चित्र दिसेल. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो, शत्रू नसतो. विधानसभा लोकसभा निवडणुकीला शिवसेना भाजप एकत्र लढली, एकमेकाचे फोटो प्रतिमा घेऊन फिरले. 2024ला काय परिस्थिती राहील? तुम्हाला काय वाटतं आत्तापर्यंत तुमचा राजकारणाचा अभ्यास पाहता? 2024ची परिस्थितीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव साहेब, निर्णय काय व्हायचा तो होईल, परिस्थिती अशीच राहील का? राहणार, नक्की राहणार. पक्षप्रमुखाचं आजचं काम जर पाहिलं, उद्धव साहेबांचं काम पाहिलं, सामान्य मनामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आत्मीयता निर्माण होते आणि पर्सेंटेज पाहिलं तर लोकांमधलं पर्सेंटेज पाहिलं तर त्यांची प्रतिमा लोकांच्या मनामध्ये खोलपर्यंत रुतत गेलेली आहे. त्याच्यामुळं ते आजच्या परिस्थितीवरून तर असंच वाटतं आहे काही आघाडी सरकार दीर्घकाळ पूर्ण कालावधी पूर्ण करेल आणि त्याच्यानंतर सुद्धा एकत्र लढवण्याचं ते धोरण निश्चित करेल असं जर वाटतंय. हे एकत्रच निवडणुकीला सामोरे गेले तर विद्यमान विधानसभा सदस्य जे असतील त्यांनाच उमेदवारी दिली जाणार, मग त्यांचा प्रचार तुम्हाला करावा लागेल. आघाडीचे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो आघाडीच्या बाजूने असो किंवा विरोधात असो, आम्ही त्यांचा आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत. आदेशाप्रमाणे आम्ही काम करू. त्यांचा जो आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही काम करू. मग तसं घडलं तर प्रचार करणार. आदेशाप्रमाणे काम करावं लागेल, हे शिवसेनेचा रूल्स आहे आणि नेत्यांना जे वाटतं ते निश्चितपणे करावं लागतं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.